जर तहसीलदाराच्या घराच्या समोर खड्डे असताना प्रशासन स्थानिक प्रशासन जर काय करत नसेल तर सर्वसामान्य माणूस काय करणार, किती ओरडणार ओरडून. आपण आहोत माणगावच्या मुख्य रस्त्यावरती. माणगावचा कचेरी रोड, माणगावचा मुख्य रस्ता, याच रस्त्यावरनं मोठी वाहतूक जी आहे माणगाव शहराची ती होत असते. पण खरा आरसा जर बघितला माणगाव नगरपंचायतच्या विकासाचा तर असा फुटलेला खड्ड्यांमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतो. तर याबाबतच आपण आज माहिती घेणार आहोत. येथील जे रिक्षा चालक बंधू आहेत जे रोज या ठिकाणी प्रवास करत असतात त्यांच्याकडनंच की काय त्यांना त्रास होतो आणि कशा प्रकारे त्रासाला ते सामोरे जातात. काय सांगाल की आपला रोजचा प्रवास जो आहे तो या कचेरी रोडवरनं होत असतो, येथे मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत, तर काय त्रास तुम्हाला होतो? कंबरवर दुखते माझी त्याच खरड्यानी दुखते कंबरींवर. कंबर वगैरे दुखते, तर डागडुजी करावी आमची ही इच्छा आहे रिक्षावाल्यांची. आमच्या बाकी काय इच्छा नाही. डागडुजी करावी का नवीन रस्ता तयार करावा, काय वाटतं? रस्ता आता पाऊस आहे तर होणार नाही. तेव्हा काय थोडाफार गणपती येते त्यामुळे आपला रस्ता थोडा डागडुजी करावी ह्या रोडला कचेरी रोडचा एवढी इच्छा आमची. ज्यावेळेला आपण जाता त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी जे आहेत ते या रस्त्याने ये जा करत असतात. आपण रिक्षा चालवता, पावसाळ्याचा सीझन आहे, पाणी रस्त्यावरती साठलेलं असतात, त्यावेळेला काय पद्धतीने तुम्ही कशी रिक्षा चालवता? काय कस्टमर आपटल्यावर कस्टमर बोलते माझे मनक्याला गॅप आहे, सावकाश चालवा. आणि एवढे रस्त्याला खड्डे आहेत, काय त्याला काय हिशोबच नाही आणि कोण बघतच नाही लक्ष रस्त्याकडं. आतापर्यंत आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून कोणाला सांगितलं का रस्त्याबद्दल दुरुस्ती करण्यासाठी? आता काय आम्ही कुणाला सांगणार? आम्ही फक्त पत्रकारांना सांगतो, दुसरं कुणाला नाही. आमचं पत्रकाराचं जो रिलेशन जास्त असतं म्हणून आम्ही पत्रकारांना सांगतो. तर हे होते काही रिक्षा चालक, ते आपल्याला सांगत आहेत की मोठ्या पद्धतीने जे खड्डे पडलेले आहेत त्याचा त्रास जो आहे तो येथील ग्राहकांना देखील होतो आणि रिक्षा चालवताना त्यांना पण होतो. ज्यावेळेला आपण रिक्षा चालवत असता त्यावेळेला रिक्षाचा वगैरे इतर खर्च निघतो का या खड्ड्यांमुळे? 100% खर्च तर निघतोय. माणगावचा कचेरी रोड हा माणगावचा मेन रस्ता आहे. त्या रस्त्याला अशोकदत्त साबळे विद्यालय, तहसीलदार कार्यालय, परंतु आपला तहसील ऑफिसचे अधिकारी पण ह्याच रोडला राहत आहेत, प्रांताधिकारी सुद्धा ह्याच रस्त्याला राहत आहेत, बरेचसे कॉम्प्लेक्स ह्याच रस्त्याला आहेत, पूर्ण रहदारी माणगावची ह्याच रस्त्याला होत आहे. कचेरी रोड हा माणगावचा महत्त्वाचा रस्ता आहे आणि मूळ रस्ता आहे, त्यामुळे तो रस्ता नव्याने व्हायला पाहिजे. तर हे होते आपल्याबरोबर काही रिक्षा चालक, ते सांगत आहेत की या रस्त्याने ज्या वेळेला आम्ही प्रवास करतो त्यावेळेला आजारपण तर येतच, त्रास तर होतोच, त्याबरोबर ज्या रिक्षा आहेत त्या रिक्षाचा मेंटेनन्स सुद्धा निघतो. मोठ्या प्रमाणावरती प्रशासकीय अधिकारी जे आहेत ते प्रशासकीय अधिकारी याच रस्त्याने ये जा करत असतात, तरी देखील त्यांचं या रस्त्याकडे लक्ष नव्हतं. तर लवकरात लवकर हा रस्ता नवीन करून द्यावा किंवा या रस्त्याची गणपतीपूर्वी दुरुस्ती करावी अशा पद्धतीची मागणी ते यावेळी आपल्याबरोबर बोलताना करत आहेत. माणगाव नगरपंचायतीच्या गणेश कॉम्प्लेक्सच्या इथे देखील पावसाचं पाणी जे साठतंय ते पावसाचं पाणी साठू नये म्हणून नगरपंचायतीने एक खड्डा मारलेला आपल्याला इथे दिसत आहे, त्यातूनच वाहनं ये जा करत आहेत. हे जे खड्डे आहेत हे खड्डे ते भरणार होते 2 ते 3 दिवसानंतर खड्डे भरणार असं बोललेलं असताना देखील अजूनपर्यंत काही खड्डे भरलेले आपल्याला दिसत नाहीयेत. मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक जी आहे गाड्यांची ती या खड्ड्यांवरनं होत असते. नेहमीच या खड्ड्यांमुळे खूप मोठा त्रास जो आहे तो येथील नागरिकांना होताना आपल्याला पाहायला भेटतो. काही नागरिक आहेत आपल्या बरोबर, आपण त्यांच्याशी संवाद साधूया की कशा पद्धतीने त्यांना त्रास होतोय आणि या खड्ड्यामुळे काय ऍक्च्युअल मध्ये प्रॉब्लेम आहे तो. काय सांगाल की इथे नगरपंचायतीने जो हा खड्डा मारून ठेवलेला आहे पाणी जाण्यासाठी, त्याचा कसा त्रास तुम्हाला होतोय? नगरपंचायतीने जो खड्डा मारून ठेवलाय ना तो बरेच दिवसापासून आहे इथे. आणि यांनी सर्वसाधारण बाईकवाल्यांनाच नाही, जे शाळेची कॉलेजची मुलं आहेत ना त्यांना पण त्रास होतोय. ॲक्च्युली हा रस्ता मेन रस्ता असल्यामुळे इकडे तहसील ऑफिस आहे, बॅक साईडला पोलीस स्टेशन आहे, सर्व सरकारी ऑफिस आहेत आणि सर्व सरकारी ऑफिस असल्यामुळे मेन रस्ता हा मुख्य रस्ता हाच रस्ता आहे. त्याच्यामुळे ह्या रस्त्यावर जास्त रहदारी असते आणि असे जे खड्डे आहेत आणि जे पाणी जे भरून ठेवलेलं आहे ना, म्हणजे पाणी जे साचत आहे पावसाचं, थोडा पाऊस पडला की पाणी साचतो. एक तर ड्रेनेजचा खूप अभाव आहे, त्याच्यामुळे महत्त्वाची गोष्ट ड्रेनेज आणि खड्डे. या खड्ड्यांमुळे सर्वसाधारण मुलांना शाळेच्या किंवा शाळेच्या मुलांना किंवा जे बायकर्स आहेत किंवा जे गाडीवाले आहेत त्यांनी एक तर त्या मुलांच्या अंगावरती घाण उडते, त्याच्यामुळे त्यांचे युनिफॉर्म खराब होतात. कधी कधी बरेच वेळा असं होतं की इथे जे म्हातारी माणसं आहेत ते पाय मुरगळून पण पडलेले आहेत. त्याच्यामुळे अशा गोष्टीचा तुम्ही लवकरात लवकर नगरपंचायतीने विचार करून योग्य तो निर्णय घेऊन काहीतरी करावं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा रस्ता मेन रस्ता असल्यामुळे शाळा आणि कॉलेज ज्यावेळेस ह्या रस्त्यावर सुटतं त्या वेळेमध्ये जी ट्रॅफिक आहे ती पूर्णपणे बंद जर केलीत तर खूप आभारी आहोत आम्ही तुमचे. आपण पाहिलं तर तहसीलदारांच्या घरासमोरच हे पाणी भरलेलं आपल्याला आता पाहायला भेटतंय आणि जे खड्डे मारण्यात आलेले आहेत ते देखील तहसीलदारांच्या घराच्या समोर मारलेले आहेत.
तर तुम्ही आमच्या माध्यमातून नगरपंचायतीला आणि प्रशासनाला काय आवाहन करू इच्छिता? नाही, सर्वसाधारण तहसीलदारांच्या घराच्या समोर जर खड्डे असतील तर सर्वसामान्य माणसांची काय अवस्था आहे? ही अवस्था इतकी बिकट आहे ना की सर्वसामान्य माणूस काहीच करू शकत नाही. जर तहसीलदाराच्या घराच्या समोर खड्डे असताना प्रशासन स्थानिक प्रशासन जर काय करत नसेल तर सर्वसामान्य माणूस काय करणार? किती ओरडणार रोडवरून आणून? आणि ह्या खड्ड्यांमुळे बरेच जणांना मणक्यांचे वगैरे दुखणे आहेत, मानेचे दुखणे आहेत, कमरेचे दुखणे चालू झालेले आहेत. हे असंच आहे सगळीकडे मार्गामध्ये, सगळ्या कुठेही जाऊ मार्गामध्ये अवस्था तीच आहे. तर हे होते आपल्या बरोबर आता जे गाडी घेऊन येत होते त्यातले एक प्रवासी आपण थांबवलेले. ते सांगत आहेत आपल्याला की या कचेरी रोडचा जो त्रास आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो. जे मुख्य रस्ता म्हणून या रस्त्याकडे पाहिलं जातं त्याकडे प्रशासन अजिबात लक्ष देत नाही. सगळीकडे माणगावमध्ये गेले तर हाच त्रास आपल्याला पाहायला भेटतो. शक्ती न्यूज मराठीसाठी प्रतीक मोरे, रायगड.